रविवारी रात्रीच्या सुमारास उमरेड शहरामध्ये एक थरारक नाट्य सुरू झालं आणि त्या नाट्यमय घडामोडीतून एका तरुण युवकाची हत्या करण्यात आली। तरुण युवकाची हत्या करताना जो आरोपी होता तो सुद्धा अतिशय कमी वयाचा होता। या सर्व संबंधाने जर आपण विचार केला तर उमरेड शहरामध्ये नशेचं मोठ्या प्रमाणामध्ये जाळं पसरलेलं आहे आणि नशेतूनच अनेक हत्या ज्या आहेत आतापर्यंतच्या त्या घडलेल्या आहेत असं चित्र दिवसेंदिवस पुढे येत असताना प्रमाण आहे नशेचं, दारूचं असेल, गांजाचं असेल, चरसचं असेल, या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि त्यातूनच अशा प्रकारच्या ज्या हत्या त्या घडत आहेत। या ठिकाणी आपण बघतो आहे, या ठिकाणी राजकुमार पवार या युवकाची, या मिस्त्रीची हत्या झाली अतिशय क्षुल्लक कारणाने। म्हणजे आम्हाला ज्या चॅनलला आमच्या जी माहिती प्राप्त झाली त्या माहितीमध्ये असा प्रकार पुढे आला की राजकुमार आणि त्याचे दोन मित्र गोलू नावाच्या कवरापेटीतील या पानठेल्यावर ते बसले होते आणि बसले असताना त्यांची चर्चा चालू असताना त्या ठिकाणी आरोपी जॉनी जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि आरोपी त्या ठिकाणी आले असताना एक हास्यमय वातावरणामध्ये एकमेकांची त्या ठिकाणी विचारपूस सुरू झाली होती आणि बोलता बोलता राजकुमार मारुती पवार यांनी सोहेल उर्फ जॉनी शाहीद शेख यांना सांगितलं की तू कामाला का जात नाही, ट्रकवरती ड्रायव्हर म्हणून का जात नाही, खालीपिली का फिरतो, अशा प्रकारचं त्यांना बोलल्यानंतर ते घरी गेलेत। घरून त्यांनी चाकू आणला आणि ते चाकू आणून त्यानंतर त्यांनी राजकुमार पवार यांच्यावरती शरीरावरती चाकूने वार केला आणि अतिशय गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कावरापेठ घटनास्थळावरून हॉस्पिटलला नेत असताना त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। परंतु ह्या घटना दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत। हत्येमध्ये जे युवक समाविष्ट आहेत त्यांचं वय खूप कमी आणि ते सर्व जेवढे हत्या उमरेड शहरात होत आहेत या सर्व नशेतून झालेल्या आहेत। याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कुठेतरी एक नशामुक्त उमरेड होणं गरजेचं आहे आणि जे हत्येचं प्रमाण आहे, हत्या करताना कुठल्या मागचा पुढचा विचार न करता, आपल्या परिवाराचा विचार न करता, आपल्या भविष्याचा विचार न करता या ठिकाणी अनेक युवकांनी हत्येच्या प्रकरणाला वळण दिलेलं आहे। याप्रमाणे पोलिसांनी अवघ्या 24 तासामध्ये आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केला। आरोपी नागपूर येथे पळून गेला होता आणि त्यांनी सरळ पलायन केल्यानंतर कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली त्या आरोपीने आपल्या मित्रासह उमरेड येथील न्यायालयामध्ये धाव घेतली। न्यायालयामध्ये जात असताना अगदी न्यायालयाच्या बाहेर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून येथील या संपूर्ण हत्येचा जो तपास आहे तो PSI महागावे म्हणून आपले जे तपास अधिकारी आहेत उमरेड पोलीस स्टेशनचे ते करीत आहेत। या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं त्याप्रमाणे आपण पुढे या संदर्भात बोलूया, परंतु जी काही आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये अशा प्रकारचे ज्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाढ होत आहे त्याकडे पालकांनी, पोलिसांनी, नागरिकांनी विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। GI न्यूज साठी विलास कांबळे, कॅमेरामॅन श्रीकांत खानकुरेसह।